हौसेला ना कुठल्याही प्रकारचं मोल नसतं याचं उत्तम उदाहरण मी आज बघितलं. पण त्याआधी ना सकाळी सकाळी तयार झाले तर मी कुठल्याही क्रीम लावत नाही, मॉइश्चरायझर लावते जे की निवियाचं लाईट मॉइश्चरायझर आहे ते मी डेली बेसवरती लावते. त्यानंतर ना सनस्क्रीन लावते आणि त्यानंतर मग कधीतरी बाहेर जायचं असेल तर कॉम्पॅक्ट वगैरे लावते किंवा स्पेशल डे असेल तर कॉम्पॅक्ट. नाही तर इतर वेळी तर मी फक्त पावडर लावते, आपलं साधं जे काही आहे ते. त्यानंतर लाईट कलरची लिपस्टिक आणि काजळ हे माझं डेली बेसवरती असतं. त्यानंतर मग छान टिकली आणि इयरिंग्स घातले आणि मग छानपैकी फोटो वगैरे काढले आणि मैत्रिणींना भेटायला गेले. तर आजचा डे ना खरंच स्पेशल होता. मैत्रिणींना भेटले. एक लहानपणीची आमची मैत्रीण साताऱ्याला राहते तर ती पुण्यात आली होती म्हणून मग आम्ही गेलो होतो सगळे एकत्र, छान भेटलो. आणि त्यानंतर मग इव्हिनिंगला घरी आले आणि मिस्टर मला धायरेश्वर मंदिरामध्ये घेऊन गेले. तर धायरेश्वर मंदिर आणि आमचं ना खरंच खूप मनापासूनचं नातं आहे. आणि त्यातल्या त्यात ना आज दत्तगुरू महाराजांची जयंती होती तर इथे जन्मसोहळा चाललेला होता, त्याचाही एक वेगळाच अनुभव इथे बघायला मिळाला. त्यानंतर ना दर्शन वगैरे घेतलं, छान घरी निघालो. आणि घरी रिटर्न येताना ना या ताई दिसल्या ज्या की बैलगाडीतून एंट्री घेत होत्या. आज त्यांचं लग्न होतं आणि चक्क त्यांनी ना बैलगाडीतून एंट्री घेतली होती. असं रुबाबदार वाटत होतं ना त्यांना बघून आणि खरंच हौसेला मोल नसतं याचं उत्तम उदाहरण बघायला मिळालं. चला तर असा होता आजचा दिवस. तर तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.